सध्या मी नांदेड गावच्या आमदरी गावात आहे आणि माझं नाव वैभव काळे. मी MI लाईफस्टाईलचा RTC स्टार लीडर आहे आणि आमचं जे प्रोडक्ट आहे इंडिया ग्रो, त्या प्रोडक्टसाठी आम्ही आज पूर्ण देशभरात जनजागृती करत आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही आज लोकांना बरेच साऱ्या ही कुशल शेती कशी करू त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतो आहे. तरी बघा माझ्या पाठीमागे ही तुरीची शेती आहे आणि आज मला माहीत आहे की तुरडाळ म्हणून आपण खातो, तर ही तुरीची शेती केली आहे आणि आमचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत ते बेले साहेब आहेत, त्यांनी आपल्या शेतीवरती यूज केले. त्याची एक झलक मी दाखवते. ही जी तुरीचे जे दाणे आहेत ते बघा तुम्हाला एकसारखे दिसतील, कुठेही कमी जास्त दिसणार नाही. तर मला काय वाटतंय की हा जो रिझल्ट आहे तर आपण त्यांच्या तोंडून ऐकू. तर मी त्या बेले परिवाराला तुमच्या समोर उभं करतोय. तर प्लीज बेले सर या, तर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि या बेले सर आणि बोला सर की तुम्हाला काय रिझल्ट आला आहे सांगा. माझं पूर्ण नाव शोभाजी एकनाथ बेले, राहायला मी हिंगोली डिस्ट्रिक्ट एक आमदारी गाव आहे, त्या गावामधून मी बिलॉंग करतो ॲज अ डिस्ट्रीब्युटर. कंपनीचं नाव MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. तर मी आपली जी इंडस्ट्री आहे MI लाईफस्टाईल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, या इंडस्ट्रीमध्ये इंडिया ग्रो ह्याचे ब्रँड प्रोडक्ट आहेत. त्या प्रोडक्टचा मी एक्सपिरियन्स अनुभव जे काय आहे ते माझ्या शेतामध्ये यूज करून मी घेतलेला आहे. तर माझ्या शेतामध्ये तुम्ही बघत आहे की ही जी तूर दिसते तुम्हाला, या तुरीमध्ये जे आम्ही प्रोडक्ट यूज केलेत MI स्प्रे आणि ग्रो मॅजिक, या दोन प्रोडक्टमध्येच ओलिफ न यूज करता हे दोन प्रोडक्टमध्येच आम्ही चांगल्या प्रकारे रिझल्ट घेतला आहे. आणि तुम्ही ही क्लोज घ्या, तुम्ही बघू शकता ही शेंग जी आहे ही छान पद्धतीनं शेंग चांगल्या प्रकारे लागलेली आहे. तिकडे पण सेम तशीच लागलेली आहे शेंग. आणि हे जे रान दिसतंय तुम्हाला, हे रान खूप साधारण आहे आणि एकतर काळीचं पण नाही आणि एकतर पाण्याचं पण नाही. आम्ही याला 2 फवारणी केलेली आहेत. तर ग्रो मॅजिक आणि MI स्प्रे या 2 प्रोडक्टचा हा तुम्ही फरक बघू शकता तुरीवरती. तर तुम्ही काय सांगाल, भारतातल्या हर एक व्यक्तीनं, हर एक शेतकऱ्याने इंडिया ग्रो माय लाईफस्टाईलचे प्रोडक्ट वापरायला पाहिजेत की नाही वापरायला पाहिजेत? नाही, वापरायला पाहिजे. कारण आपला जो भारत देश जे आहे ते कोणत्या म्हणजे जे आपला भारत देश आहे जे कृषीप्रधान देश आहे, आणि कृषीप्रधान देश जे आहे ते आपण जे अँगलने बघतो आहे की हा कृषीप्रधान देश आहे, कारण म्हणूनच कृषीप्रधान देश हा म्हणूनच चालणार नाही जेणेकरून आपण हे विषमुक्त प्रोडक्ट जेणेकरून आपण आपल्या शेतामध्ये यूज नाही करणार, तोपर्यंत आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून म्हणता येणार नाही. आणि जेणेकरून आपल्या शेतामध्ये विषमुक्त जे प्रोडक्ट आपण यूज करतो आहे, यूज केल्याच्यानंतर जे काही उत्पन्न येते ते ऑर्गॅनिक पद्धतीने उत्पन्न येते. आणि जोपर्यंत आपण आपल्या शेतामध्ये उत्पन्न ग्रो मॅजिक किंवा MI स्प्रे असे ऑर्गॅनिक प्रोडक्ट यूज केल्यानंतरच जेव्हा आपण उत्पन्न काढेल तरच आपल्या शेतामध्ये फरक दिसेल आणि तेव्हाच आपण आपल्या भारत देशाला कृषीप्रधान देश असा म्हणू शकेल.